नमस्कार मित्रांनो, तर आज आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करतोय। तर आज आपण चाललोय रायगडला। आपली ही ट्रिप 2 दिवसांची असेल। पुढचा प्लॅन माहिती नाही, रायगड नंतर कुठे जायचं आपल्याला तो पप्पांवरती डिसाईड होणार आहे। पण आता सध्या आपण रायगडला जाणार आहे आणि आपण तुम्हाला माहिती असेल पनवेलच्या पुढे सर्वात फेमस फूड आहे, तिथे आपण फास्ट फूड करू शकतो किंवा काही आपल्या घरच्यासारखं जेवण आहे। तर आता आपण नाश्ता बिष्टा करूया आणि तुम्ही पुढे बघा की काय कसं चालू आहे। मजेत आम्ही नुसतं फिरणार आहे 2 दिवस फुल धमाल। माझे पेपर आहेत, पेपर गेले। हां चला भेटा पुढे। तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोहोचलो रायगड जवळ, की आता 5-10 मिनिटावरती आपलं रायगड फोर्ट। आपण तिथे पोहोचू, आता वरती जाऊ आणि पुढे बघा तुम्ही काय कसं आहे। म्हणजे आता आपण पोहोचलो आहे रायगड रोपवेच्या इकडे। आता आपण घेणार रायगड रोपवेची तिकीट। आता आपण जाणार आहे वरती। चालत नाही चालले कारण की मम्मी वगैरे सोबत आहे, त्यामुळे की त्यांना चालेल नाही जमणार। आपण काय, आपण चढतो बरोबर। बघूया वरती जाऊन काय मजा आहे। ती पण रोपवे नाही, ते पण ओपन आहे। बघूया काय मजा आहे। तर आता आपण आलो आहे रोपवेला। आपण बसलो, सगळी फॅमिली आहे सोबत। आता वरती जाणार, बघूया। फुल थ्रिलिंग मॉल आहे वरती जाताना। आता आपण रोपवेमध्ये मस्त एकदम दुकान झाले। आम्ही सगळ्यात टॉपला आलेलो आहे, समोरचा नजारा बघा। तर भावांना आपण आलेलो आहे रायगड किल्ल्यावरती। आता वरती आलो आहे मस्त रोपवेने आणि आता थोड्याशा पायऱ्या आहेत वरती किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी। आता आपण चढत आहोत, पुढे बघा खूप भारी नजारे आहेत। एकदम थोडा पाऊस चालू आहे। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे रायगडच्या मेन स्पॉटला, जिथे महाराजांची मूर्ती आहे। तर तिथे आपले फोटो काढतात, खूप चांगलं वाटतं इथे आल्यावरती काय, आणि खूप पॉझिटिव्ह वाईब। नमस्कार मित्रांनो, त्या दगडावर मित्रांनो आपण आता रायगड गड फिरलेलो आहे। मस्त एकदम मोठा आहे। आम्हाला जास्त टाईम नाही भेटत आहे, आम्हाला दुसरीकडे पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही अर्धाच गड बघितला आहे वरच्या वरती। तर आता आपण चाललो आहे बाहेर, आता खाली उतरतो आहे। आता रोपवेच्या दिशेने चाललो आहे, ती वगैरे रोपवे दिसत असेल तर तुम्हाला। तर मित्रांनो, आपलं रायगड बघून झालं आहे आणि हा व्लॉग मी इथंच संपवतो। आता आपल्याला जायचं आहे चिपळूणला, तिकडे आपल्याला फिरायचं आहे मस्त पाण्यात बिण्यात आंघोळ बिंघोळ करायची। आताच जेवण झालं आमचं, जेवण का भारी होतं, जेवणाला पण चव होती वेगळीच। तर आम्ही मजा केली। आता पुढचा ब्लॉग बघा। हा ब्लॉग इथे एंड करतो आहे। थँक्यू।